नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात बुरुड समाजाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली। या बैठकीस चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। समाजातील विविध प्रश्न, अडचणी आणि विकासाच्या विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान बुरुड समाज बांधवांनी शिक्षण, रोजगार, शासकीय योजना, समाजाच्या विकासासाठी आवश्यक सुविधा तसेच युवकांना संधी उपलब्ध करून देण्याबाबत आपल्या समस्या मांडल्या। आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत शासन स्तरावर पाठपुरावा करून योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाज एकजुटीने पुढे आला तर विकासाच्या नवीन संधी निर्माण होतील असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला। कार्यक्रमात उपस्थितांनी समाज संघटन मजबूत करण्यावर भर देत आगामी काळात अशाच बैठका नियमित घेण्याचा निर्धार व्यक्त केला। बुरुड समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेली ही आढावा बैठक सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली। निश्चितपणे माता महाकालीच्या नगरीतून मी आलेलो आहे आणि ते माता महाकालीचं मंदिरही इथे आणि भक्तही खूप आहे। ही गोष्ट खरी आहे की मातेसुद्धा दरवर्षी भक्तांची परीक्षा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वादळ वारा येत असतो। याही वर्षी खूप अडचणी झाल्या आणि त्याकरता म्हणूनच आम्ही एक 278 कोटी रुपयाचा एक प्लॅन त्या ठिकाणी केलेला आहे। माता महाकाली मंदिराजवळ कोणत्याही प्रकारची जागा स्वतःची नाही आणि ते आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटकडे येत असल्यामुळे आपल्या मंदिराच्या 100 मीटर परिसरामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा करता येत नाही। परंतु जो यात्रा परिसर आहे तो यात्रा परिसर ती जी जागा आहे जवळजवळ 50 एकर ती ॲक्वायर करून त्या ठिकाणी एक सर्व सुविधा देण्याचा यात्री निवास, मोठमोठे शेड आणि एक यात्रा परिसरच जसं आनंदसागरच्या सारखा एक यात्रा परिसर डेव्हलप करण्याचा आमचा हे आहे। आणि तुम्ही एक बघितलं असेल की काही वर्षापासून पूर्ण व्यवस्था झाली म्हणणार नाही, परंतु बरीच आम्ही तो परिसर साफ करून काही व्यवस्था त्या ठिकाणी करू लागलो आहे। त्याचा विकास येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीससुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय हे ते देवीचे भक्त आहेत, ते चंद्रपूर जिल्ह्याचे आहे, ते करू। निश्चितपणे बुरुड समाज हा आमचा वंचित समाज आहे, सेवेकरी समाज आहे। बांबूपासून सुपटुपल्या बनविणे, शेतकऱ्यांच्या उपयोगी वस्तू बनवणे यामध्ये राहिला आहे, परंतु जे फायदे मिळायला पाहिजे बुरुड समाजाला ते मिळालेलं नाही आहे। आणि म्हणून बुरुड समाजाच्या मागण्या ज्या आहे जी आहे की आम्हाला 1500 फूट बांबू मिळाला पाहिजे, आमच्या समाजाकरता एक सभागृह या ठिकाणी मिळालं पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी घराची योजना या ठिकाणी प्रभावीपणे लागू झाली पाहिजे। एकंदरच महाराष्ट्रामध्ये बुरुड समाज आणि 59 जाती ज्या आमच्या या SC प्रवर्गामध्ये आहे त्या सर्वांना जे शासनाने घोषित केलेले जे निर्णय, जे फायदे आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेन।